बाप्पांनो, आपल्या बेळगावची शिवजयंती पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. पण सध्या त्याची पारंपरिकता आजच्या पिढीने जपली आहे का याचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही आपल्या पुढे सादर करीत आहोत आधुनिकता श्रेष्ठ की परंपरा. आले का सगळे? अरे काय यार, किती वेळ, 10 दिवसांवर शिवजयंती आली आणि आपला अजून देखावा ठरला नाही, काहीच ठरलं नाही. कधी करायची आहे आपण तयारी? होय रे दादा, तयारी तर आपल्यालाच करायचे. पण काय झालंय, गेल्या वर्षी सारखा वेळ प्रत्येकाकडे यावर्षी बहुतेक नाही. हे अपर्णा, टोमणा मारू नकोस. यावर्षी जरा काम वाढलं आहे, पण शिवजयंतीकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? आता हा तर आपल्या मराठी माणसासाठी अभिमानाचा सण आहे. मी टोमणे वगैरे मारत नाहीये, थोडीशी थट्टा केली. हो, आता तुम्ही थट्टा मस्करकी थांबवा आणि शिवजयंती बद्दल बोला जरा. कारण राजाने म्हटल्याप्रमाणे 10 दिवस नाही तर 8च दिवस धरायला हवे आपण. बरं बरं, बंड्या, मागच्या वर्षीची किती बाकी उरली आहे रे? अरे दोस्ता, मागच्या वर्षीचे तर फक्त 3,500 रुपये उरलेत. गेल्या वर्षी जो मिरवणुकीत राडा झाला ना, त्याच्यामुळे मंडळाला जवळपास 50,000 रुपयाचं नुकसान झालंय. होणारच ना, कारण आपल्या लोकांना सण, उत्सव, परंपरा याचे काहीच गांभीर्य राहिले नाही. येणारा प्रत्येक सण, प्रत्येक कार्यक्रम म्हणजे दारू पिऊन नाचण्यासाठी मिळालेली संधी असा सर्वजण विचार करतात. आणि दोष देणार तरी कोणाला? आपलेच दात आणि आपले चोट. तू माझ्याकडे बघून काय बोलतेस? मी काय केलं? उलट आपल्या पोरांवर शिरजोरी करणाऱ्यांना मी चांगला धडा शिकवलाय. वय, पण ते पोलिसांनी राजा आणि बंड्याला शिस्तभंगाचा जो पुरस्कार दिला त्याचं वळख त्यांच्या पाठीवर आणि पोटऱ्यांवर अजून दिसतात बघ. येन धडा शिकवला अंतर. आता गेल्या वर्षीचं काही काढत बसू नका. या वर्षी कसं कसं काय काय करायचं ते ठरवा आता. दादा, मी काय म्हणते, यावर्षी आपण डॉल्बी लावायलाच नको. कारण जे काही भांडण आणि जे काही प्रॉब्लेम्स होतात ते फक्त या डॉल्बीमुळेच. अरे डॉल्बी शिवाय मजा नाही यार. कारण डॉल्बी असेल तरच आपल्या गाड्याजवळ पोरं गोळा होतात. होय बंड्या, तुझं बरोबर आहे बा. अरे क्या बराबर है गजू भाई, अभी लफड़ा हुआ तो तुमको तो कोई बड़ा आदमी आकर जामीन देता है, लेकिन हम लोगों का क्या? हमको तो कोई पूछने को भी नहीं आता है. वैष्णवी बराबर बोल रही है, ये साल डॉल्बी लगाने का ही नहीं, खाली पीली शोर शराबा और लफड़े झगड़े तो नहीं होंगे. ए चुप रे तू, तुला काय माहिती? राजा, बंड्या, तुम्ही जर डॉल्बी लावणार नसाल तर आपल्या मंडळातली पोरं दुसऱ्यांच्या डॉल्बीत नाचायला जातील. मग बाकीच्या मंडळासमोर आपल्या मंडळाची काय इज्जत राहील? हा, मी पण तेच बोलतोय. आणि दारू पिऊन अंग वेडेवाकडे करत नाचल्याने आपल्या मंडळाची इज्जत वाढणारच आहे जणू. होय ना? हे बघा, तुम्ही लोक आता ज्या गोष्टीसाठी आपण जमलो आहोत ती सोडून भलताच वाद घालत बसणार असाल तर मग मी जातो इथून. तुम्हीच करा यावर्षी शिवजयंती साजरी. राजा यार, तूच आता शिपूट घालायला लागलास. अरे मिरवणूक म्हटलं तर त्यात लपडी होणारच. आणि तसंही बाकीच्या सगळ्या मंडळामध्ये गेल्या वर्षीपासून आपल्या मंडळाची वचक बसली आहे, वचक. त्यांना माहिती झालंय काही झालं तरी आपल्या मंडळाची पोरं कुणाच्या बापाला घाबरत नाहीत. आणखी काय पाहिजे यार? बंड्या, तू जरा तोंड सांभाळून बोल. शेपूट घातल्याचा अर्थ काय रे? गेल्या वर्षी जेव्हा पोलीस तुला कुत्र्यासारखे मारत होते त्यावेळेला तुला वाचवण्यासाठी तुझ्यावरच्या काठ्या मी माझ्या अंगावरती झेलल्या. मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला त्यांनी बोट सुद्धा लावलं नव्हतं. आणि हो, तुझा जामीन सुद्धा मीच केलाय, हे विसरू नकोस तू. हे तू बराबर बोलला बघ राजा. सगळं माझ्या मी या डोळ्यानं बघितलं. हे बंड्या, गजा, शिव्या, बाकीची पोरं सगळे फुल टाईट होती बघा. राजा जर नसता तर तुम्हाला बिनबाड्याच्या खोलीत पाठवायचं पूर्ण तयारी केली होती बघ पोलिसांनी. राजा, या सगळ्या समोर माझे अब्रू काढून मजा घेतोस? अरे मी तुझ्या बरोबर आहे म्हणून मंडळाचे कार्यक्रम मोठ्याने करतोस. मी जर हे सगळं सोडलं तर इथे तुला काळं कुत्र सुद्धा विचारणार नाही. तुला अध्यक्ष करताना मीच पुढाकार घेतला होता, पण तू साला गद्दार निघालास, गद्दार. अरे बंड्या, क्या तुम दोनों छोटी सी बात पर लड़ रहे हो? कैसे दोस्त हो यार? हे बघ, आता हा आपल्याला दोस्तीच्या गोष्टी शिकवणार? तू कधीपासून आम्हाला आपला दोस्त समजायला लागलास? आमच्याबद्दल तुझ्या एवढी नफरत कुणाच्याच मनात नसेल.
दाखवायचे दात आणि खायचे दात म्हणजे काय असतं ते तुझ्याकडून शिकावं. एक तर आग लावलीस आणि आता त्यात परत पेट्रोल टाकतोस. अरे बाबांनो, भांडू नका. आपण कशासाठी जमलो आहोत आणि तुमचं काय चाललंय? गल्लीतले सर्व लोक जमा होत आहेत तुमचा आवाज ऐकून. प्लीज शांततेने चर्चा करूया. आता कसली चर्चा? आपण यावर्षी शिवजयंतीत भागच घेणार नाही. आता कोणी शेपूट घातलं? मगाशी मला म्हणाला होतास ना, घरी जाऊन साडी नेसून बांगड्या भरून झोप जा. चल तुझ्या आईला तुझ्या ए, सोड सोड. हे सगळे लोक आले म्हणून वाचलास राजा, नाहीतर आज तुझं काय खरं नव्हतं. अरे जा रे जा, चल. तू काय मला मारणार? उलट तूच वाचलास आज माझ्याकडून. नाहीतर घरातल्यानी तुझा थोबडा सुद्धा ओळखला. सोड रे जरा, मला याचं दाखवतो. मंड्या, राजाचं काय बी चूक नाही. चूक तर तुमच्या सगळ्यांची आहे. एक तर दारू बंद करा, नाहीतर शिवजयंती. हे सगळं मला अजिबात पटत नाही बघा. आमच्या गावाकडच्या चांगल्या चांगल्या कार्यक्रम सोडून मी इकडे शिवजयंती करायला थांबतो, ते फक्त गल्लीत राहतो म्हणून. तसं बघितलं तर मला या शिवजयंतीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. अरे मग काय आम्हाला इंटरेस्ट आहे? आम्ही तर फक्त बाबासाहेबांना म्हणतो. शिवजयंती हा आमचा सण नाहीच, तरी पण आम्ही सुद्धा गल्लीत राहतो म्हणून भाग घेतो. अरे जब तुम लोग ऐसा बोल रहे हो तो फिर मेरा तो शिवजयंती में आने का सवाल ही नहीं उठता. मैं भी तो गली में रहता हूँ, इसलिए आता हूँ. हमारा तुम्हारे शिवाजी महाराज से क्या संबंध? अच्छा हुआ, इसके बाद में मैं भी नहीं आऊँगा. अरे तुमची लायकीच नाही. असले कार्यक्रम करायला हिंमत लागते, आणि त्याहून महत्त्वाचा पैसा. तुम्ही तर साले माझ्या जीवावर आणि पैशावर मजा मारणारे. मी पण बघतो तुम्ही माझ्याशिवाय कशी शिवजयंती साजरी करता ते. नुसता पैसा घेऊन काय करायचा? लपडं झालं तर ते निस्तराला दम सुद्धा पाहिजे. तुझ्यासारख्या शेपूट घालायला दम म्हणजे काय कुठे माहिती आहे? चायला याच्या आज याला खलासच करतो. थांब जरा. अरे हे तर मरतील ते. सोडा. आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे. आम्ही निळकंठ विषून मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून. चंडीची ती प्यास मराठे, दुर्गेचे ते हास्य मराठे. हिचे लाडवा जाऊन कोरे फाडून पडल्याड जाती मराठे. रक्त अस्त्र वज्र ज्यांचे, वार गाव धन त्यांचे. ढाल देगीची खण खण खण, मनी स्वराज्य दण दण दण. शिवरायांची आन मराठे, जिजामातेचा मान मराठे. उडत जाती शत्रू. शिवशंभो. अरे काय चाललंय पोरांनो? असं आपापसात लढणं शोभतंय वय तुम्हाला? हो हो, कोण तुम्ही? आणि आमच्या भांडणात कशाला पडताय? आता आपल्याला ओळख सांगावी लागणार रे गड्यांनो. आम्ही सुभेदार तानाजी काळोजी मालुसरे. हा रायाजी बाजीराव बांदल. आम्ही बाजीप्रभू देशपांडे. म्या शिवा काशीद. जेव्हा महाला सकपाळ उर्फ जीवा महाला म्हणतात मला. मैं सिद्धी इब्राहिम खान. म्या रायनाग, शंभू राजांचा खास रायप्पा महार. अरे लेकानो, आपली ताकद ही गनिमावर वापरायची असते, अशी आपल्या लोकांवर नाही. असे आपापसात जर भांडलात तर बाहेरचे शत्रू तुमचा सत्यानाश करतील. अरे पोरानो,
हिंदुस्थानात जन्माला येऊन जातीवरून भांडता? जाती देवानं निर्माण केल्या वय. जाती तर तुम्ही आम्ही मूर्ख माणसांनी ठरवल्या. हां, आता देवाला कोण बघितलंय असं तुम्ही विचाराल तर म्या म्हणेन, वय वय आम्ही बघितलं या देवाला. आमचा छत्रपती तोच आमचा देव. त्यांना मला कधीच विचारलं नाही की बाबानो तुमची जात कुठली आहे. अरे 18 पगड जातींना घेऊन महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि तुम्ही एकमेकांच्या नाकर्तेपणाची लक्तर आपल्याच अंगणात टांगताय. आणि कोण रे त्यो शिवजयंती आमचा सण नाही म्हणतोय? अरे बाबासाहेबांचा अभिमान तर समध्या हिंदुस्थानाला आहे. बाबासाहेब तर या मानव जातीचे भलं करायला आलेला अवतारी पुरुष होता. याचं नाव घ्यायची तर तुमची लायकी आहे का? अरे खुशाल बोललास लेका. शिवजयंती आमचा सण नाही म्हणून? जरा इतिहासाच्या पुस्तकात डोकावून बघ. रायगडावरची आमच्या देवाची समाधी कोणी शोधून काढली रे? त्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी. कोण होते रे ते? और अब्दुल मियाँ, आप क्या फरमा रहे थे? शिवाजी महाराज से आपका कुछ संबंध नहीं? अरे नामाकुल, जिनकी वजह से आज पूरे हिंदुस्तान का वजूद है, उनसे तुम्हारा कुछ संबंध नहीं? इतनी बेवकूफ़ी भरी बात तुम्हारी जुबान से निकली कैसे? छत्रपति शिवाजी महाराज ने कभी भी जात पात का भेदभाव नहीं किया. वो हमेशा कहते थे, इस्लाम को मानने वाला मुसलमान मेरा दुश्मन नहीं, बल्कि इस्लाम के नाम से जिहाद दिमाग में रखकर नाइंसाफ़ी करने वाला समाज का दुश्मन ही हमारा दुश्मन है. बाकी सब तो अपने ही है. तुमच्या भांडणांमध्ये आमच्या काळजाला घरे पडतील अशा गोष्टी तुमच्या तोंडून आल्या कशा रे पोरांनो? आज या तुमच्या मूर्ख वक्तव्यांना उत्तर देण्यासाठी आम्हाला इथं यावं लागलं. या स्वातंत्र्यासाठी आमच्या राजानं आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि आज त्या राजाची जयंती करताना तुम्ही असं कुत्र्या मांजरासारखं भांडताय. महाराज पुन्हा जन्माला यावं असं वर आमच्या कानावर येतं, पण तुमच्या अशा वागण्यानं महाराज येतील का पुन्हा जन्माला या पृथ्वी तलावर? ते कदापि शक्य नाही. आमच्या आबासाहेबांनी हेच पाहण्यासाठी केला होता का अट्टहास स्वराज्य स्थापनेचा? अरे आज हे स्वातंत्र्य जे तुम्हाला लाभले आहे त्याचा सदुपयोग करण्याचा सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा दुरुपयोग करत आहात. त्या औरंग्याचे वार या शरीरावर झेलतानाही इतक्या वेदना आम्हाला झाल्या नाहीत तितक्या आज तुमच्या या सर्वांचं वागणं पाहून होत आहे. शांत व्हा शंभूराजे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की हृदयात माऊली रे सावली नडकोट रावणी शिवशंकर हा
ही सगळी माझी अजाण लेकरं आहेत. त्यांच्या चुका सुधारण्याची एक संधी तरी त्यांना आपल्याला द्यावीच लागेल. मराठा या शब्दाचा संबंध वैयक्तिक एकाच जमातीशी नाही, तर माझ्या या सर्व 18 पगड जाती जमातीतून आलेल्या रांगड्या, कणखर आणि प्राणपणाने लढून आपल्या जीवाची शर्थ करणाऱ्या मर्दगड्यांची आहे. पूर्वी मुघल माझ्या या मर्द मराठ्या मावळ्यांना मरहट्टे असं म्हणायचे. याचा अर्थ माहीत आहे का? मरण समोर आलं तरी जे हटत नाहीत ते आहेत मरहट्टे. पुढे जसा काळ बदलत गेला तसे शब्दोच्चारही बदलत गेले आणि मरहट्टेचं मराठे झाले. पण शब्दोच्चाराप्रमाणे आपली वृत्ती मात्र बदलू देऊ नका रे. अरे स्वराज्य कोणा एकट्याचं नाही, तर ते तुम्हा आम्हा साऱ्यांचं आहे. एकमेकांचे हेवेदावे काढून स्वराज्याची तटबंदी कमकुवत करण्यापेक्षा अभेद्यतेने तटस्थ राहून या स्वराज्याला टिकवा. म्हणा हर हर शिवबा, तुझ्यातला संयम, धोरणीपणा आणि दूरदृष्टी जर प्रत्येकात आली तरी या हिंदुस्थानाकडे वाकडी नजर करून बघायची कोणाचीही हिंमत होणार नाही. बाळांनो, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत असं म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःच्या अंतकरणातल्या शिवरायांनी आणि शंभूराजांनी रुजवलेल्या मातृभूमी प्रेमाचे आणि सत्यवचनांचे आचरण करा. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. माँसाहेब जिजाऊंचा हर 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 जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. बंड्या मित्रा, मला माफ कर. मी चुकलो यार. मी तुला खूप काही बोललो. अरे भावा, चूक तर माझी सुद्धा झाली, मला सुद्धा माफ कर. होय भावानो, आपण खूप चुकीच्या मार्गाने जात होतो. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण एकीने राहायचं आणि आपले सण आणि उत्सव पारंपरिक रीतीने साजरे करायचे. वा बघा, आता कसं बोलला तू गजू. हे बंड्या आणि राजा पण सुधारला बघा. लई आनंद झाला. मी पण काय तर चुकीचं बोललो असेल महाराजांना, तर महाराज मला माफ करा. दोस्तांनो, मला भी माफ करा. या खुदा, मुझे भी माफ़ कर दे. मैंने भी शिवाजी महाराज के बारे में बहुत गलत सलत बोला है. अभी हम सब लोग भाईचारे से ही रहेंगे. ए हुई ना बात. चला तर मग लागूया आपल्या राज्याच्या जयंतीला. मग यावर्षीपासून डॉल्बी कॅन्सल आणि ढोल ताशा आणि झांज पथक पारंपरिक वाद्यवृंद बरोबर ना? होय. आणि दारू पिणाऱ्यांचं काय? या शिवजयंतीपासून आपल्या एरियात दारूबंदी जाहीर. कळलं का ताई?